या मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. किंवा ब्लॅक ड्रॅगनच्या नावाने ओळखतात. जॅकी, तुला काय वाटलं तू वेश बदलून येशील आणि मी तुला ओळखणार नाही? मला वाटतं की त्यांनी कोणी दुसरा समजून माझ्यावर हल्ला केला आणि जेव्हा त्यांना त्या गँगच्या प्रत्येक मेंबरच्या हातावर ड्रॅगनचा टॅटू बनवलेला असतो. जॅक्सन नाही, जॅकी. ओ जॅक्सन, मला तुझी किती आठवण येत होती. आय रिअली मिस्ड यू. जॅक्सन तर दुनियेसाठी आहे बेबी, तुझ्यासाठी तर जॅकी, फक्त तुझा जॅकी. पण जॅकी, तू तर 1 तासानंतर येणार होतास ना? इतक्या लवकर कसं काय आलास? मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून 1 तास लवकर आलो मी. व्हेरी प्लेझंट सरप्राईज. Yes. डार्लिंग, तुझं डील झालं? जर जॅकी डील करणार तर होणार कसं नाही. तुला माहितीये, मुंबईहून इथे एक डिटेक्टिव्ह आलाय आपल्या ऑर्गनायझेशनला फिनिश करायला. त्याचं नाव आहे करण. करण करण द डिटेक्टिव्ह करण. फार मोठा देशभक्त बनतो तो. डार्लिंग, तो इथं ब्लॅक ड्रॅगनच्या बिग बॉसच्या शोधात आलाय. पण डार्लिंग, आपल्याशिवाय ही गोष्ट कुणालाच नाही माहित की या ब्लॅक ड्रॅगन ग्रुपचा बॉस, बिग बॉस आणखी कोणी नाही, तूच आहेस. ही गोष्ट तू माझ्या समोर बोलली आहेस. अजून कोणासमोर कधीच बोलायचं नाही की ब्लॅक ड्रॅगनचा बॉस जॅकी आहे, तुझा जॅकी. ओके डार्लिंग, आय एम सो सॉरी. इट्स ओके, मी तुला माफ केलं. जा माझ्यासाठी काहीतरी थंड प्यायला. आत्ता घेऊन येते डार्लिंग. हॅलो, काय काय बोलतोयस? ओके. कोणाचा फोन आहे फ्लोरा डार्लिंग? डार्लिंग, ती जेसिका, माझी फ्रेंड. तू भेटला ना रे तिला? हो येस येस, जेसिका युअर फ्रेंड ऑफ कोर्स. सॉरी डार्लिंग, तुझ्यासाठी ड्रिंक घेऊन येता. इथपर्यंत तर पोचला आहेस करण, परंतु या मुलीला जास्त वेळ धोका देणं सोपं नाही. जी इन्फॉर्मेशन तुला हवी होती ती मिळाली, पण आता त्या ब्लॅक ड्रॅगन पर्यंत हेच मुलगी तुला पोहोचवू शकेल.
घे रे तुझे ड्रिंक. थँक यू. यू नो वॉट फ्लोरा डार्लिंग, इट्स अनबिलिव्हेबल. कधी कधी विश्वास नाही बसत की एका वर्षाच्या आत एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनचा मी बॉस बनलो. डार्लिंग, तू जर माझ्या सांगण्यावरून पीटरसनला रस्त्यातून हटवलं नसतंस तर आज तू पण मामुली ड्रॅगन असतंस. पण माझ्या मेहरबानीने तू पीटरसनला मारून टाकलंस आणि स्वतः या ब्लॅक ड्रॅगन कंपनीचा बिग बॉस बनलास. गँगमध्ये कोणालाच माहित नसा की असली ब्लॅक ड्रॅगन पीटरसन होता. बिचारा पीटरसन. Cheers, darling. Cheers. हो फ्लोरा, असं वाटतं की तू माझं ड्रिंक फारच कडक बनवलाय. यू वॉन्ट टू नॉक मी आउट? Darling, okay. पाणी. Oh yeah, perfect. Cheers. Cheers, darling. गोव्याची फेणी आणि तू माझी राणी. कमाल आहे. That's like my man. Darling, तू आत्ताच मला सांगितलंस की तू माझ्या त्या फ्रेंडला ओळखतोस जिचा आता फोन आला होता, जेसिका. राईट. माझ्या कुठल्याच फ्रेंडचं नाव जेसिका नाही. पण तू आत्ताच मला बोललायस की तू जेसिकाला याआधी भेटलायस. माहितीये डार्लिंग, जॅकीला माझ्या प्रत्येक फ्रेंडच्या बाबतीत माहितीये, पण तुला माहित नाहीये कारण की तू माझा जॅकी नाहीयेस. आणि माहितीये डार्लिंग, ही गोष्ट मला जॅकीनेच सांगितली. जॅकी, आत्ताच फोन आला होता ना, जेसिका. राईट. Your game is over, Mr. Karan, the detective. आता थोड्याच वेळात माझा जॅकी इकडे येईल. मग तो तुला पण तिथेच पोहोचवेल जिथे त्याला पीटरसनला पोहोचवलं होतं. समजलं तुला? Your game is... भावदट कुठली खेळ खेळत होती करंटच्या सोबत. ग्लास बदलायला किती वेळ लागतोय? इडियट. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. जॅकीचा चेहरा तर माझ्यासारखा आहेच. असं वाटतं बुद्धी पण माझ्यासारखी आहे. सॉरी रॉजर, मला यायला थोडा उशीर झाला. करण साहेब, तुम्ही मला इथे का बोलवलं? तुम्ही तर म्हणाला होता आज आपण परत नाही भेटणार. मी म्हणालो होतो? केव्हा? संध्याकाळी जेव्हा डॉकयार्डला भेटलो होतो. मी तुम्हाला विचारलं होतं की फ्लोराकडून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळाली आहे. संध्याकाळी डॉकयार्डवर? इज देअर समथिंग रॉंग? नाव आय गेट इट. की जॅक्सनला कसं माहिती झालं की मी फ्लोराच्या घरी बसलोय ते? व्हॉट? रॉजर, संध्याकाळी मी तुमच्या सोबत नव्हतो. जॅक्सन तुमच्या सोबत होता. जॅक्सन?
इम्पॉसिबल. तो जॅक्सन कसा असू शकतो? तो तर ओ माय गॉड. त्यावेळी तर मला असं वाटलं की तुम्ही जाणून बुजून मला न ओळखण्याचा प्रयत्न करत होते. पण प्रत्यक्षात तर त्याला माहितीच नव्हतं की ओ डॅम इट, एक ड्रॅगन माझ्या हातून सुटून गेला आणि मला ड्रॅगन कळलंच नाही रॉजर, ड्रॅगन नाही. बिग ड्रॅगन, द बॉस ऑफ ऑल द ड्रॅगन्स. What? येस, जॅकी तो माणूस आहे ज्याला आपण शोधतो आहोत. आधी या ऑर्गनायझेशनला एक पीटरसन नावाचा माणूस चालवत होता. जॅकीने त्याला संपवून टाकलं आणि स्वतः ब्लॅक ड्रॅगन बनला. पीटरसन? तो जो 1 वर्षापूर्वी अंडरग्राऊंड झाला होता तो? अंडरग्राऊंड झाला नव्हता, अंडरग्राऊंड केला गेला होता कायमचा त्याला. पण आता काळजी करायची काही गरज नाही. ही जी डायरी आहे ना, ह्या डायरीमध्ये ब्लॅक ड्रॅगन ऑर्गनायझेशनच्या सगळ्या काळ्या कामांचा हिशोब आहे. याच्यामध्ये त्या मेंबर्सची लिस्ट पण आहे. पण आता असं वाटतं की याचा काहीच उपयोग होणार नाही. पण का? जेव्हा जॅकी माझ्या हातून निसटला तेव्हा त्याने सगळ्या मेंबर्सला अलर्ट केलं असेल आणि ते आतापर्यंत पळूनही गेले असतील. हां, परंतु हा जो चेहरा आहे ना मला मिळालेला, हा आपली प्रत्येक अडचण सोपी करून देईल. या चेहऱ्याने मी त्या प्रत्येक जागेवर जाऊ शकतो जिथे जॅक्सन जातो. शर्ली, दॅट्स अनबिलिव्हेबल. जर मी धोका खाऊ शकतो तर, पण तुम्हा दोघांमध्ये काही ना काही फरक तर नक्की असेल ना? फरक तर आहे रॉजर, तुम्हालाही आठवत असेल फरक. जॅक्सनच्या मनगटावर ब्लॅक ड्रॅगनची खूण आहे जी माझ्या मनगटावर नाहीये. दॅट्स राईट. परंतु जर त्याचे फिंगरप्रिंट्स आपल्याला मिळाले असते तर काम सोपं झालं असतं नाही? फिंगरप्रिंट्स मिळून जातील रॉजर. एक जागा आहे जिथे फिंगरप्रिंट्स अवश्य मिळतील. डोंट वरी, आपण त्याच्यापर्यंत पोहोचू नक्कीच. विल गेट जॅक्सन डेफिनेटली. Okay, sir. मी तुम्हाला नंतर भेटतो. Right, sir. चला. फिंगरप्रिंट्स? पण सर, आता तुम्हाला इथे जॅकीचे फिंगरप्रिंट्स कसे काय मिळतील? त्याला घर सोडून 1 वर्ष झालंय. 1 वर्ष झालंय. जेव्हा तो घर सोडून गेला तेव्हा तो आपलं सगळं सामान तर नव्हता घेऊन गेला ना? नाही सर, इनफॅक्ट तो त्याचं काहीच सामान घेऊन गेला नाही. त्याचे कपडे, शूज सगळं इथेच आहे. आणि मी त्याचं सगळं सामान पॅक करून एका सुटकेसमध्ये ठेवून दिलंय. मला वाटलं की तो येईल, पण तो नाही आला. कटरीना, तुमच्या हस्बंडचे कुठलेही पर्सनल बिलॉंगिंग्स, कुठलंही सामान, उदाहरणार्थ टूथपेस्ट, शेविंग रेझर, काही असेल, कॅन आय सी इट? हो सर, त्याचं शेविंग किट इथेच आहे. तर मग जाऊन घेऊन या लवकर. पण ऐका, त्याला उघडू नका. ऑलराईट? ओके सर. फॅन्सी रेझर. ह्या करणने आपला फोटोग्राफ का पाठवला आहे? तो पण अजीब अशा गेटअपमध्ये. हॅलो हॅलो, हा, तुम्ही अजब अशा गेटअपमध्ये आपला फोटो का पाठवलाय? जो MMS मी तुम्हाला पाठवला आहे कमिशनर साहेब, तो माझा नाहीये. तो जॅकी आहे, जॅक्सन, ब्लॅक ड्रॅगनचा बिग बॉस, बिग ड्रॅगन. काय? सर, योगायोगाने त्याचा चेहरा माझ्याशी मिळता जुळता आहे. परंतु एक फरक आहे सर, त्याच्या हातावर ब्लॅक ड्रॅगनचा टॅटू आहे जो माझ्या हातावर नाही आहे. विश्वास नाही बसत की हा कोणी वेगळा आहे. सर, याच गोष्टीचा तर फायदा घेऊन मी त्याच्या मुळापर्यंत पोहोचणार आहे. सांभाळून राहा करण. सर, मी तुम्हाला वचन देतो की फारच लवकर ब्लॅक ड्रॅगनचं पूर्ण ऑर्गनायझेशन माझ्या ताब्यात असेल. टेक केअर. थँक्यू सर, बाय. करण साहेब, मानावं लागेल तुम्हाला. खरंच तुम्ही ग्रेट आहात. हॅलो 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 करण सर. हॅलो कटरीना, बोल. करण सर, प्लीज प्लीज आम्हाला वाचवा. हेलो हेलो, का मला मारून टाकतील? प्लीज सर, प्लीज सेव्ह मी अँड माय सन. सर प्लीज, सर प्लीज. कटरीना, हॅलो कटरीना. काहीतरी नक्की झालंय. चला. कटरीना, कटरीना. कटरीना,
कटरीना करण द डिटेक्टिव्ह. कशी वाटली नशेची दुनिया? त्याचं काय आहे दोस्ता? सॉरी, तुला इथे आणण्यासाठी बेशुद्ध करावं लागलं, नशेचं इंजेक्शन देऊ. मागच्या वेळी तू मला बेशुद्ध केलंस आणि यावेळी मी तुला बेशुद्ध केलं. काय आपला हिसाब बरोबर. काय काय पाहिजे बोल मला. मला काहीच नकोय. या लोकांना पाहिजे. हे बघ. बाबा वाचवा, बाबा वाचवा, बाबा बाबा. या बिचाऱ्याला वाटतंय की तू याचा बाप आहेस. आणि कटरीना, हिला पण संकटाच्या वेळी आपल्या नवऱ्याची आठवण नाही आली, पण तुझी आठवण आली. करण तर डिटेक्टिव्हची आठवण. तसं पण काय आहे की तू मला जॅक बनवून भेटला होतास. तुला आणखी एकदा आमच्यासाठी जॅक बनावं लागेल, आमचं काम करण्यासाठी. बाबा वाचवा. काय वाटतं तुला की मी ज्या लोकांना ओळखत पण आहे त्या लोकांसाठी मी तुझं काम करेन? नक्कीच करशील. का नाही करणार? मला माहिती आहे की करण द डिटेक्टिव्ह आपल्या जीवाची पर्वा नाही करत, पण याला दुसऱ्याची मोठी काळजी असते. तुला आमचं काम करावंच लागेल, नाहीतर यांच्या जगण्याला मृत्यूच्या धोक्यापासून आजाद केलं जाईल. बाबा हे आम्हाला मारून टाकतील, वाचवा. काय करावं लागेल मला? व्हेरी नाईस. नाव दॅट्स लाईक अ गुड मॅन. तुला इथून वास्कोला जावं लागेल जॅक बनून. आमच्या मालाची डिलिव्हरी घ्यावी लागेल आणि परत इथेच यावं लागेल. कारण द डिटेक्टिव्हला ना कोणी थांबवू शकेल ना कोणी पोलीसवाला त्याची गाडी चेक करेल. हे काम तर जॅकी पण करू शकतो. जॅक इथे राहून ते काम करणार जे करायला तू इथे आला होतास, म्हणजेच ब्लॅक ड्रॅगन ग्रुपला संपवणे. नाही समजलं ना? नाही समजलं ना? मला माहित होतं तुला नाही समजणार आणि समजायचा प्रयत्न पण करू नकोस. जॅक आपलं काम कसं करत असतो ही गोष्ट कुणालाच माहित नाही. समजलं तुला? वास्को जायचं कधी? हॅलो. इन्स्पेक्टर रॉजर स्पीकिंग सर. हा रॉजर. करण साहेबांचा संध्याकाळपासून काहीच पत्ता नाहीये सर, काही कॉन्टॅक्ट पण नाहीये. मला वाटतंय की ते जॅकीच्या सापळ्यात पूर्णपणे अडकलेत. व्हॉट? आय एम सॉरी सर. रॉजर, त्यांना शोधा. बहुतेक त्यांना तुमच्या मदतीची गरज असेल. आय एम ट्राईंग माय व्हेरी बेस्ट सर. पण यावेळी मी हेही विश्वासाने सांगू शकत नाही की ते जिवंत आहेत की नाही नाही, असं नाही होऊ शकत. रॉजर, त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा. करण सारख्या बहादर माणसाचा मृत्यू अज्ञातवासात नाही होऊ शकत. जर करण साहेबांना काही झालं असेल तर मी तुम्हाला वचन देतो, मी त्या जॅकीला जिवंत नाही सोडणार. आय प्रॉमिस यू. करण साहेब, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. कोणी आहे? कोणी आहे? वेल डन, व्हेरी वेल डन जॅक. गंमत करतेस तू? तुला माहिती आहे मी जॅकी नाही, मी करण आहे.
माहिती आहे तुला. कटरीना आणि मिकीला सोडून दे. कम ऑन. करण उर्फ जॅक मीन्स करण. रॉजर. इन्स्पेक्टर रॉजर, जर तुला आपला जीव वाचवायचा असेल तर बोल, डिटेक्टिव्ह करण कुठे? हे काय बोलताय तुम्ही? कम ऑन रॉजर, तुम्हाला माहिती आहे की मीच करण आहे तो. तू मला अजिबात फसवू शकत नाही जॅक्सन. बोल, करण कुठे? शुद्धीवर या रॉजर. मी सांगते, करण द डिटेक्टिव्ह मेलाय आणि यानेच त्याला मारून त्याचे तुकडे तुकडे करून समुद्रामध्ये टाकून दिले. खोटं बोलते ही. हे बघा रॉजर, मी सिद्ध करू शकतो की मी जॅकी नाही, करण आहे. हे बघा, कुठलाही टॅटू नाहीये माझ्या अंगावर. मी तर विसरूनच गेलो होतो की तुमच्या हातावर टॅटू नाहीये. पण डोंट वरी, जेव्हा तुमचं प्रेत या प्रेतांच्या सोबत तुमच्या कमिशनरकडे पोहोचवलं जाईल ना, तोवर तुमच्या हातावर टॅटू बनलेला असेल. काय म्हणायचंय तुम्हाला? मी तर तुम्हाला फारच हुशार समजत होतो करण, पण तुम्ही माझी छोटीशी खिळी ही समजू नाही शकलेत. सत्य तर हे आहे, ना कोणी जॅकी, ना कोणी जॅक्सन, आणि नाही कोणी तुमच्यासारखा दिसणारा. ते सगळे फोटो जे तुम्ही पाहिले होते ना, ते कॉम्प्युटर ट्रिकचा परिणाम आहे, ज्यावर फक्त चेहरा तुमचा होता. पण आम्ही तुम्हाला हे समजायला भाग पाडलं होतं की तुमच्यासारखा दिसणारा पण कुणी आहे, जो ब्लॅक ड्रॅगनचा बिग बॉस आहे. आम्ही कदाचित तुला धोका देऊ पण शकलो नसतो. पण त्या 10 वर्षाच्या मिकीने आपल्या अप्रतिम ऍक्टिंगने तुला धोका दिलाच. आणि तुम्ही स्वतः तुमच्या कमिशनरला हे पटवून दिलं की जॅक्सन बिग बॉस तुमच्यासारखाच दिसतो. यु नो वन थिंग, तुमच्या कमिशनरला जे फिंगरप्रिंट्स पाठवले जातील ना, ते पण तुमचेच असतील, जे हे सिद्ध करतील की तूच करण द डिटेक्टिव्ह आणि तूच जॅक्सन आहेस. म्हणजे तू जॅकी जॅक्सन, ज्याने करणला मारून त्याचं प्रेत गायब करून टाकलं. याचा अर्थ हा होतो की या ऑर्गनायझेशनचा बिग बॉस मी आहे, ऑपरेशन ब्लॅक ड्रॅगनचा ड्युटी इन्चार्ज, इन्स्पेक्टर रॉजर रॉड्रिग्स. म्हणूनच आजपर्यंत पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. पण जेव्हा तुम्ही इथे आलात, तेव्हा मला वाटलं की तुम्ही माझ्यासाठी धोकादायक ठरू शकता. म्हणूनच तू मला रस्त्यातनं हटवण्याचा पूर्णपणे कट रचलास. होय, रस्त्यातून तर मी तुम्हाला तेव्हाच हटवू शकलो असतो जेव्हा तुम्ही गोव्यामध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. पण माझ्या डोक्यात हा विचार होता की तुमच्या सोबतच बिग बॉसची ती कहाणी, जी पोलिसांना माहिती झालीय, संपून जायला हवी. मला वाटतं या धक्क्यामुळे हा वेडा झालाय. ही जी बंदूक आहे ना, ती खाली ठेव. मुलांनी खेळण्याची वस्तू नाहीये ती. अरे वेडा तर तू झालायस, जो इतका बालिश खेळ खेळत होतास माझ्याशी. संशय तर मला त्याच दिवशी आला ज्या दिवशी मी कटरीनाच्या घरी जॅक्सनचा फोटो पाहिला होता. तो फोटो पाहून मी समजून गेलो होतो की हा कम्प्युटर जनरेटेड फोटोग्राफ आहे. हो, पण मला हे नव्हतं माहिती की या खेळाच्या मागे नक्की डोकं कोणाचं आहे. त्यासाठी मी तेच केलं जे तुला हवं होतं. तू
खोटं बोलतोयस. आणि माझा संशय तेव्हाच खरा ठरला जेव्हा तू मला सांगितलंस की जॅक्सन माझ्या वेशात तुला भेटायला आला होता. मग हिने मला सांगितलं की जॅक्सन 1 वर्षापासून बेपत्ता आहे. पण हिने मला जॅक्सनचा जो शेविंग रेझर दिला ते मॉडेल मार्केटमध्ये 2 महिने आधीच आलं होतं. पण मग हे सगळं माहीत असूनही तुम्ही इथे आलात? होय, तुझ्या विरुद्ध पुरावे आणि साक्षीदार मिळवण्यासाठी. युअर गेम इज ओव्हर रॉजर रॉड्रिक्स. कमिशनर साहेब, तुला चारही बाजूनी घेरलंय. हलायचा प्रयत्न केलास तर गोळी झाडू. मला आठवतं रॉजर रॉड्रिक्स की तू मला सांगितलं होतंस की गोव्याची फेणी आणि गोव्याचा ड्रॅगन फार खतरनाक असतो. पण बहुधा तुला नाही माहीत, गुन्हेगारांना नसते आपल्या अपराधाची चाड, पण करंट डिटेक्टिव्ह नेहमी येतो त्यांच्या आड. टेक देम. गुन्हा मुंग्यांसारखा जोपर्यंत कायद्याच्या फटीमधून रांगत असतो तोपर्यंत वाचत असतो. पण जेव्हा त्याला पंख फुटतात तेव्हा कायद्याचे राखणदार त्याला चिरडून टाकतात. तर मग भेटूया पुढच्या भागात आजच्याच दिवशी आजच्याच वेळेवर. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.